चांगला होता, परंतु या संघर्षामध्ये अपयश त्यांच्या हाती आलं. परंतु काय हरकत नाही. चला तर जाऊया मॅच कडे. आरसीसी नाशिक वर्सेस कणक 11 भांडूप या दोन तगड्या संघांमध्ये कडवी झुंज मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायची आहे. माझ्या समवेत नक्कीच आपण पाहिलं तर मी म्हणेल की माझ्या समवेत नाही तर त्यांच्या समवेत मी आहे. शब्दांचे जादूगार, अलंकारी शब्दांचे वेताज बादशाह, सन्माननीय नरेशजी ढोमे सर, त्याचबरोबर मी स्वतः सुमित सोनवणे. आपलं पुन्हा एकदा ऑल इंडिया रबर प्रीमियर लीग मध्ये क्रिक लाईफ स्पोर्ट्स सन्माननीय संदीप भाऊ ठाकूर या मंचाच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि घेऊन जातो सेमीफायनलच्या दुसऱ्या मॅच कडे. आणि दुसरी मॅच असणार आहे आरसीसी नाशिक वर्सेस कणक 11 भांडूप. तर मॅच कडे आपण जाणार आहोत पुन्हा एकदा. आयुष्यामध्ये असं म्हणतात ना, मी म्हणेल मैत्री कशी असावी किंवा मित्र कसे असावे हे अनेक वेळा मी सांगण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. परंतु मैत्री कशी असावी आणि या जगासमोर या सगळ्यांसमोर आदर्श ठेवणारी ती जोडगोळी ती म्हणजे आपण पाहतोय संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ विधाटे, जे आपण पाहतोय आता मुख्य व्यासपीठाच्या दिशेने मात्र त्यांची पावलं आता अग्रेसर होत आहेत. संदीप भाऊ, मी नेहमी सांगत असतो की आयुष्यामध्ये तो मित्र तुमचा कधीच नाही जो व्हॉट्सअप इन्स्टाला तुमची स्टोरी ठेवतो. आयुष्यामध्ये तोच तुमचा खरा मित्र, ज्या मित्राला आपल्या अख्ख्या आयुष्याची अख्खीची अख्खी स्टोरी माहीत असते. आज हे दोन्ही मित्र एका व्यासपीठावरती एका टीमचे संघ मालक आहेत. संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ विधाटे. पुन्हा एकदा त्यांचं मी स्वागत करतो ऑल इंडिया रबर प्रीमियर लीग मध्ये. तर मॅचच्या दिशेने तुम्हाला ते घेऊन जाईल. बघायचं मैदानामध्ये एका बाजूला असेल कणक 11 भांडूप तर दुसऱ्या बाजूला आरसीसी नाशिक. दोन तगडे संघ मैदानाच्या मध्ये समोरासमोर भिडतायत. लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल, पहिलाच बॉल फटका फसला. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहेत, परंतु चुंडला पाठमोरी होत असताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाले. दुसरा धावेचा प्रयत्न इथे केलाय. दोन धावे इथे आलेले आहेत. बॉल तयार. प्रदीप राऊंड द विकेट. पंडित माफ करा, हा चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शैलेंद्र, दुसऱ्या बाजूला मुळशी तालुक्याचा स्टार महेश नानगुडे. आणि इथे तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली जाणार आहे व्हाईट बॉलसाठी. फिल्डिंग टीमने आपण पाहतो याच्याकडे रिव्ह्यूचा वापर करतील. DRS ची मागणी केली आहे, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. आणि तिसरे पंच शैलेंद्र. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला मुळशी तालुक्याचा स्टार. मुळशी तालुक्यातील किरकोळ देशटीचा खेळाडू, परंतु भल्या भल्या संघांमध्ये सध्या प्रचंड मोठी मागणी असणारा महेश नानगुडे. नॉन स्ट्राइक एंडला आपण बघतोय जो दाखल झालेला आहे. याही मॅच मध्ये महेश नानगुडेचा कालचा खेळ आम्ही बघितला. शेवटपर्यंत कडवी झुंज कशी असते ही महेश नानगुडेने पुन्हा एकदा दाखवून दिली. व्हाईट बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. तर मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार असतील. पंडित यावेळेस फटका फसला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. समोर टाकलेला बॉल डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत, चेंडूच्या खाली आलेत. एक सोपा कॅच. पहिली विकेट आऊट शैलेंद्रच्या रूपाने. थँक्यू डीजे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण नक्कीच हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहुगाव हे नाव जपत असताना नेहमी पुढाकार घेणारे दोन असे
जिवलग मित्र मी म्हणेल, दो जिस्म एक जान असे आमचे संदीपभाऊ परंडवाल. संदीपभाऊ परंडवाल यांचा आम्ही यशकडे यथोचित असा सन्मान करतोय. सुरेशरावजी बिसे यांच्या शुभ हस्ते आम्ही संदीपभाऊ परंडवाल यांचा यथोचित असा सन्मान करतो. मी संदीपभाऊंना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. त्याचबरोबर गणेशभाऊ विधाटे यांचा आम्ही सन्मान करतोय. त्यांचा सन्मान सन्माननीय उद्योजक संदीप दत्त लिमण यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. प्रदीप पंडित दोन्ही अतिथी मान्यवरांचा, दोन्ही संघमालकांचा मी यथोचित असा सन्मान करतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी गेम चेंजर स्पोर्टच्या वतीने आपण पाहतोय एक आकर्षक बॅट आपल्याला जी आहे ती बॅट आपल्याकडे जमा झालेली, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होतील. रमेश पहिलाच बॉल क्रॉस द बॅट इथे केले, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ते खेळलाय. त्याचबरोबर गणेशभाऊ विधाटे यांचा देखील आम्ही अष्टगणी मुख्य व्यासपीठावरती यथोचित असा सन्मान करतोय. संदीपभाऊ लिमण यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं संदीपभाऊ परंडवाल आणि गणेशभाऊ विधाटे या दोन व्यक्तींनी खऱ्या अर्थानं पाहतोय देवरुडच्या क्रिकेटसाठी नेहमी मदतीचा हात पुढाकार घेत असताना हे देवरुडचं क्रिकेट, हे मावळचं क्रिकेट मोठं व्हावं त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे दोन्ही आमचे अतिथी आज मुख्य व्यासपीठावरती आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बघायचं आहे प्रदीप पंडित, स्ट्राइक वरती बघायचे महेश नानगुडे. पहिलाच बॉल लीडिंग एज होती परंतु नशीब बलवत्तर रोहित नरावरे लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू मात्र इथे कव्हर करत राहतात. बबन संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 5 धावा धावफलकावरती इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघतोय पहिलं षटक इथे प्रगती पथावरती असताना प्रदीप पंडित यांचं. असेच नाशिक वर्सेस कनक 11 भांडूप. बॅटचा फेस ओपन केलाय डीप पॉइंट मध्ये, खेळाडूंची प्रयत्नाची पराकाष्ठा. चेंडू थांबला नाही, चेंडू निघालाय सीमारेषा बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. खूप बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय अगदी लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला, तिथे मात्र चौकार आला. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र बघायचंय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे सरसावर स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग नाहीये. डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जाईल. इथे पहिलं एक षटकाचा खेळ इथे संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा कनक 11 भांडूप टीम. या ठिकाणी या स्पर्धेचे असणारे आयोजक अमोलदादा व्यवहारे, त्याचबरोबर मनोजभाई तेलगू, सचिनभाई शर्मा आणि संदीप शेठ भवारा सगळा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. आणि आज जिथे अमोलदादा व्यवहारे हे नाव आयोजकांच्या भूमिकेत आलं तिथे मात्र फायनल आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी, बक्षीस वितरणासाठी स्पेशल गोल्डन धमाक्याच्या वतीने मात्र फटाक्यांची आतिषबाजी आज मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते अमोलदादा व्यवहारे यांचं देखील आपण पाहतोय आगमन झालंय. दादा आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. असं म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, प्रत्येक गोष्टीचा एक ठरलेला वेळ असतो. कारण असं म्हटलं जातं ना, एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेवरती कायम असतो, सूर्य सूर्याच्या जागी कायम असतो. चंद्राने कधी सूर्याची तुलना करू नये आणि सूर्याने कधी चंद्राची बरोबरी करू नये. चंद्रही चमकणार आणि सूर्यही चमकणारच असतो. फक्त आपापली वेळ यावी लागते आणि ती वेळ आता बघायचं कुठल्या संघाची येणार आहे, कुठला खेळाडू ती वेळ घेऊन येणार आहे. स्ट्राइक वरती महेश नानगुडे. पहिलाच बॉल यावेळेस बघायचा आहे. मुझम्मिल खान
आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. पहिलाच बॉल वेग होता या बॉलमध्ये, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही बघायला मिळाला. महेश नानगुडे स्ट्राईक तयार. यावेळेस पायावरती टाकलेला बॉल होता, इथे खेळला फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र बघायचंय. हसते हसते कडजाय रस्ते. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचा एक ट्रेडमार्क खणखणीत चौकार. महेश नानगुडे पुण्याला बघायचे. महेश नानगुडेच्या बॅट मधून आलेला हा चौकार स्कोर कार्ड वरती. या चौकाराच्या मदतीने धाफलक 13 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. एक सध्या cricklife.in च्या माध्यमातून खऱ्या अर्थानं क्रिकलाईफचे इंस्टाग्रामवरती एक ऑफिशियल पेज आहे आणि त्या पेजवरती मात्र एकाच व्यक्तीची सध्या चर्चा खूप आहे, सुरेशराव भिसे. पाऊस मात्र या मैदानावरती फार कमी आला, परंतु पैशांचा पाऊस पाडण्याचं काम सुरेशराव भिसे यांनी केलं. यावेळेस पुन्हा एकदा अकुटप्याचा बॉल होता, इथे ऑन साइडला खेळलाय. महेश नानगुडेने गेअर चेंज केलाय. लागोपाठचा दुसरा चौकार. आणि ते सेलिब्रेशन सुरेशराव भिसे यांचं कसं होतं पुन्हा एकदा आपण या ऑन स्क्रीन वरती बघूयात. सुरेशरावजी भिसे बॉल तयार. पुन्हा एकदा उजव्या हाताने आखू टप्प्याचा बॉल. यावेळेस उडवलाय बॉलला. वय छोट आहे परंतु स्वप्न तितकीच मोठी आहेत. महेश नानगुडेच्या बॅट मधून हवाई हल्ला, षटकार. महेश नानगुडेचा हल्ला सुरू झालाय आणि महेश नानगुडेची बॅट एकदा बोलू लागली ना मग मात्र ती थांबत नाही. मुजामिल खान यांच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण आपल्याला जे बघायला मिळतंय. क्षेत्रक्षम थोडासा बदलाव केलाय. स्कोरकार्ड वेगाने फ्लाय होते. धाफलकावरती 23 धावा, 23 रन, लॉस ऑफ 1 विकेट. फिर से एक बार यह है मुळशी का स्टार. एकच वार आणि सगळेच गार. ठोकलाय षटकार. जबरदस्त आक्रमण आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. महेश नानगुडेचा हल्ला सुरू झालेला आहे. षटकारांचा पाऊस, धावेंचा पाऊस, इथे मुसळधार पाऊस आहे हा. महेश नानगुडेला जर तुम्ही बॉडीच्या दिशेने चेंडू टाकत असाल ना तर महेश नानगुडे तुम्हाला 6च्या 6 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दाखवण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे. थोडस मात्र आता क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे केला जाईल. स्पीडअप करणं देखील. मुजामिल खान यांच्यावरती प्रचंड मोठा हल्ला इथे चढवला महेश नानगुडेने. या सीझन मध्ये महेश नानगुडे आपण पाहिले तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना आपण महेश नानगुडेला बघितलेलं आहे. पण आता बॉल तयार. मुजामिल खान त्यावेळेस मैदानामध्ये बघायचं आहे. ओ इथे काय झालंय. नो बॉल आणि इथे नो प्लस 4 धावा मिळत आहेत 5. या ठिकाणी बॉल तयार. पुन्हा एकदा बघायचं यावेळेस. हा चेंडू पुण्याला सोडून दिलाय. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रामुख्याने ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय मनोजदादा दाभाडे. दादांचं यशस्वी शुभागमन झालं तर आपलं देखील ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर मनोजदादांचे चिरंजीव शिवमदादा दाभाडे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आमच्या दोन्ही अतिथींचं ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये क्रिकलाईफ स्पोर्ट्स संदीप ठाकूर युवा मंच
आयोजकांच्या वतीने स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅकवरती मुजामिल खान, षटक संपता संपण्याची परिस्थिती उद्भवली आहे. समोर महेश नानगुडे. हो, यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, प्रॉपर बॅटवरती चेंडू मात्र आला नाही. एक सिंगल तिथे रोखू शकले नाहीयेत. एक धावी इथे आली, एका धावीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 37 धावा. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपलेला आहे. एक चांगला स्टार्ट आपण पाहतोय कनक इलेव्हन भांडूप टीम कडून, कारण महेश नानगुडेने त्यामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग इथे केली, 8 चेंडू फेस केले, 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, षटकार ठोकले, चौकार मात्र त्याने खेळले. आरसीसी नाशिक टीम पुढे मात्र एक आव्हान उभं करण्याचं काम तो निश्चितप्रमाणे करणार आहे. आज एक टीम आपण बघितली खऱ्या अर्थानं, संविधान ग्रुप, यशवंत पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर, हा संघ जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे फायनल मध्ये दाखल झालेला आहे. दोन्ही पंच आपण इथे मैदानामध्ये बघतोय. एका बाजूला सादिक राजापूरकर सर आहेत, दुसऱ्या बाजूला अमर साठे सर. मुख्य व्यासपीठावरती मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय मनोजदादा दाभाडे. त्याचबरोबर मला वाटतं D11चं फ्युचर आज व्यासपीठावर आहे, शिवम मनोज दाभाडे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सध्या अनेक वेळा आम्ही चर्चा केली तर मनोजदादांनी सांगितलं की मला राजकीय क्षेत्रामध्ये कुठलाच फारसा इंटरेस्ट नाहीये, परंतु असं म्हणतात कधी कधी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा कॅन्टोन्मेंटचे काही प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी स्वतः मैदानात उतरावं लागतं. आणि आता सध्या DODचे संचालक म्हणून आम्ही मनोजदादांना त्या ठिकाणी बघतोय. जाऊया मॅचच्या दिशेने पुढे येता. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 3 आता मैदानामध्ये असणार आहे प्रदीप पंडित. बॉलिंग ट्रॅकवरती तयार, स्ट्राईकवरती असते महेश नानगुडे. ओहो, यावेळेस खूप झपकन चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला होता. खांद्याचा खूप चांगला वापर केला प्रदीप पंडित यांनी. सामन्याकडे जायचंय पुढे एकदा. एक सिंगल येताना जी आपल्याला पाहायला मिळाली, एका सिंगलने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. 38 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. अगदी 8 षटकांची मॅच, सेमीफायनलचा सामना क्रमांक 2 जो मैदानाच्या मध्ये आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायचं तयार आहे प्रदीप पंडित. स्ट्राईक वरती मैदानाच्या मध्ये असेल रमेश थापा. ओहो, खूप वेगाने चेंडू आला. पंचांकडे थोडंसं बघितलं खऱ्या अर्थानं रमेश थापा यांनी, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. डॉट बॉल इथे असेल. संघाचं धावफलक इथे स्थिर. देवरोडच्या नगरीमध्ये आपण पाहतोय उमेशभाई नायडू, साजिदभाई तांबोळी, राजू तरलोचन सिंग, अमोलदादा विभारी, संभाजीभाऊ थेऊरकर यांच्या माध्यमातून एक बहारदार आयोजन आपण नक्कीच ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचं बघतोय. आणि आगामी काळामध्ये देखील एक मानाची आणि सन्मानाची पावसाळी रबर बॉल स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येते. ओहो, पुन्हा एकदा वाह, प्रदीप पंडित इथे मात्र प्रचंड वेग इथे धारण करतोय. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये त्यांना पाहायला मिळाला. खरं आझादी चषक 2025 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या स्पर्धेचा कालावधी. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तृतीय क्रमांकासाठी 30,000. प्रथम येणाऱ्या 6 चेंडू पुढे येतल्या. आता मात्र नो बॉल इथे कळवलाय पंचांनी. प्रथम येणाऱ्या 24 संघांना मात्र स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाईल. गाववाईचे 8 संघ असतील, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील 8 संघ असतील, ओपनचे 8 संघ असतील. तर ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी आवर्जून स्पर्धेचे मुख्य आयोजक संभाजीभाऊ थेऊरकर, उमेशजी नायडू, साजिद तांबोळी यांच्याशी संपर्क साधायचे आणि आपली टीमची नावनोंदणी करून घ्या. प्रवेश फी असेल फक्त 9,000 रुपये. फ्री टॉन. स्कोर कार्ड वरती 39 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रदीप पंडित नोपॉलचा इशारा नक्की मुख्यमंत्री अमर साठे सरांकडून. ओहो, पुन्हा एकदा बाउन्स होता. उसळी घेणारा चेंडू, व्हाईट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा सादिक राजापूरकर सरांनी मात्र कळवलेलं आहे.
संघाचं धाफलक आणि इथे पहिल्याच फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे. चेंडू व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे आली. 40 धावा स्कोर बोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये जे बघतोय. फ्रीट कंटिन्यू. यावेळेस बॅकफुटला गेले, पाठीमागच्या पायावरती फोर्स करत चेंडू खेळलाय लॉंग ऑनला. सिंगल तरी ते घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एक धाव आली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धाफलकावरती 41. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रदीप पंडित. स्ट्राइक वरती महेश नानगुडे. 41 धावा स्कोर कार्ड वरती. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा वेग होता. आडव्या बॅटने ते बॅट फिरवली महेश नानगुडेने, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग नव्हतं. चेंडू इथे डॉट आलेला आहे. धाफलक इथे स्थिर असणार आहे. आज प्रत्येकाला यश मिळवायचे, प्रत्येकाला स्वतःचं कर्तृत्व इथे सिद्ध करायचं आहे. कर्तृत्व सिद्ध केलं तर मात्र तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण फायनल खेळायची स्वप्न प्रत्येकाची आहेत. ओहो, यावेळेस खूप झपकन चेंडू शरीराच्या दिशेने आला. सावधरीते खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवरती निराशा व्यक्त केली आहे महेश नानगुडेने, परंतु महेश नानगुडेने मात्र आपण पाहिलं तर ते रिॲक्शन होतं. लेग पायच्या रोपण सिंगल आली. कधी कधी असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये माणसाला स्वतःवरती देखील निराश होता येणं गरजेचं आहे. माणूस इतरांवरती निराश व्हायला नेहमी तयार असतो. तो महेश नानगुडे स्वतःवरती निराश पाहायला मिळाला. 3 मैदानामध्ये बघायचं 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर कनक 11 भांडूप टीमची धावसंख्या 42 धावा धाफलकावरती आहेत. 42 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात, मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय कनक 11 भांडूप टीम. आरसीसी नाशिक टीम आपण पाहिले गेलं तर नक्कीच डॉट चेंडू इथे टाकावे लागणार आहेत. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल आणि महेश नानगुडे जर उभा राहिलेला शेवट पर्यंत तर हा खेळाडू 130-140 धावेपर्यंत सहज टीमला घेऊन जाण्याची ताकद याच्याकडे आहे. बॉल तयार. पहिलाच बॉल, यावेळेस डेड बॉल. बॉलर्स नेम कळवायचे आम्हाला. सुहास पवार. पुन्हा गोलंदाज तयार. हा चेंडू देखील इथे आपण पाहतोय डेड बॉल. मुख्य पंच अमर साठे सरांनी मात्र ते कळवलंय. कदाचित सुहास पवार यांना बॉल तयार. सुहास स्ट्राइक वरती महेश नानगुडे. चेंडू सोडून दिला. व्हाईट बॉल. सुहास पवारला आपण पाहिलं तरी यावेळेस ते नियंत्रण अजून मात्र या विकेटवरती मिळालेलं नाहीये. आता मात्र टप्पा थोडासा पुढे ठेवला. संघाचं धाफलक यावेळेस आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. संघाची धावसंख्या 43 धावा. आणि सुहास पवार देखील रबर बॉलवरती एक वेगळी पकड त्याची आपण नेहमी बघितलेली आहे. हा चेंडू देखील स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु महेश नानगुडे हा चेंडू सोडून दिलाय. डॉट बॉल इथे मात्र मुख्य पंचाने कळवलंय. संघाचं धाफलक इथे स्थिर आहे 43 धावा स्कोर कार्ड वरती. मुंबईच्या देखील अनेक स्पर्धा, पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा मात्र सुहास पवार आपल्या गोलंदाजीने गाजवून ठेवलेल्या आहेत. सुहास पवार तयार असतील पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताने. स्ट्राइक वरती महेश नानगुडे. हा चेंडू देखील पुन्हा एकदा सोडून दिल्याचा प्रयत्न केलाय. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर टाकलेला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच अमर साठे सर. आणि या पंचांची चर्चा आपण करत होतो की सध्या तीनही पंच जे ऑफिशियल पंच आहेत त्यांची चर्चा महाराष्ट्रभर मात्र नेहमी होते.
त्यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. असं म्हणतात ना की गोलंदाजांना इथे आपण पाहिलं तर कंट्रोल करणं गरजेचं आहे, कारण चिखल आहे बॉलिंग एंडला. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नियंत्रण स्वतःचा बॅलन्स सावरायचा आणि तिथे अचूक टप्पा हाताळायचा आहे. ओहो, आता मात्र मिस टाइम स्ट्रोक होता. डेंजर एंडला महेश नानगुडे बघायचंय, परंतु हो धोका टळला. संधी होती, संधी चालून आली होती, परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाही आरसीसी नाशिक टीम साठी. एक धाव आली, एका धावेने संघाचं धावफलक आता पुढे जाईल. धावफलकावरती 46 वरती जाऊन पोहोचलेले. चौथं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावर असताना आतापर्यंत कुठेतरी धावेला ब्रेक लावण्याचं काम या षटकामध्ये निश्चितप्रमाणे झालेलं आहे. समोर रमेश थापा, हाही खेळाडू तगडा ताकदवान आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, लीडिंग एज आणि लॉंग स्टॉप मध्ये धूमधडाका हा षटकार. करक 11 भांडूप टीम संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. अर्धशतक वैयक्तिक मात्र पूर्ण होतीये. 52 धाबा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात, फक्त लीडिंग एज होती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने यावेळेस खेचण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र निश्चितप्रमाणे कळवलाय. 1 बाउन्सचा देखील इशारा इथे दिला जाईल. 53 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असे लीडिंग एज मध्ये लॉंग स्टॉप मध्ये षटकार जातात, परंतु ते रबर बॉल जर असेल तर ते देखील शक्य आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बघायचंय सुहास. यावेळेस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडूने उंची घेतलीये, डीप लॉंग लेग मध्ये बघायचंय. प्रथमेश आहे, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा आलाय एक टप्पा घेत चौकार. चौकार इथे येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या 57 धाबा धावफलकावरती आहेत. स्कोर बोर्ड वरती बघायचे पुन्हा एकदा 57 धाबा. करक 11 भांडूप टीम एक मजबूत स्थितीमध्ये. रमेश थापाने ज्या प्रकारचे स्ट्रोक आपण बघतोय खेळले, एक लॉंग स्टॉप मध्ये षटकाराला, एक फाईनली एक लॉंग लेगच्या दिशेने मात्र चौकाराला. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुहास पुन्हा एकदा आपण बघतोय इथे मैदानाच्या मध्ये तयार असेल. स्ट्राइक ऑन रमेश थापा. हा चेंडू खोलवट टप्प्याचा बॉल होता, इथे मात्र नक्कीच डॉट बॉल इथे मैदानामध्ये असणार आहे. 4 षटकं संपली आहेत. 57 धाबा. करक 11 भांडूप टीम संघाची धावसंख्या एक फलंदाज बाद असताना छोटासा ड्रिंक ब्रेक जरूर आहे, परंतु आपल्याकडे आज अतिथी म्हणून मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आणि गेले 6 ते 7 वर्ष आपण पाहिले गेले तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन पुढाकार घेऊन आपण पाहतोय मावळच्या क्रिकेटला ज्यांनी नवीन सुगीचे दिवस आणले. आणि महाराष्ट्रातील मला वाटतं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन ही अशी एकमेव संस्था आहे जी रजिस्टर आहे, जी कुठल्याही प्रकारचं आपण पाहिले गेले तर प्रत्येक वर्षी आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा घेण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. विशेष कुठल्याही आयोजकाला जर आपली स्पर्धा भरवायची आहे तर तुम्हाला फक्त मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना एक कॉल करायचा आहे आणि तिथे जर त्यांचे संघ घ्यायचे आहेत तर तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त एक कॉल मध्ये तुमचे संघ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. बऱ्याच वेळा काय होतं सर की एखादी टीम कॅन्सल झाल्यानंतर ती एंट्री फी देणार कोण, तर ती मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन ती एंट्री फी भरून देण्याची जबाबदारी घेते. हे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं वेगळं वैशिष्ट्य आहे. डीओडीचे आपण पाहतोय संचालक आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय मनोजदादा दाभाडे यांचा या स्पर्धेच्या निमित्ताने यथोचित असा सन्मान होतोय. त्यांचा सन्मान या स्पर्धेचे असणारे आयोजक अमोलदादा व्यवहारे, राजू तरोचन सिंग रत्तू यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान देतोय. मी मनोजदादांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर अमोलदादा व्यवहारे, राजूबाई यांना विनंती आपण हा सन्मान देण्यासाठी पुढे यायचं आहे. 4 षटकं संपलेली आहेत. जसा मात्र 5व्या षटकाला सुरुवात होईल. समालोचक कक्षामध्ये थोडासा बदल होतोय. यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा सन्माननीय नरेजी ढोमे सरांना धन्यवाद.
मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि मावळ तालुका क्रिकेटला सुवर्ण दिवस ज्यांच्यामुळे प्राप्त होत आहेत, मनोज दादा दाभाडे यांचा सन्मान, अमोल दादा व्यवहारे आणि सन्माननीय राजू तरलोशन सिंह यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. मनपूर्वक धन्यवाद मनोज दादा दाभाडे. तर गोलंदाजाचं नाव सांगा, गोलंदाजाचं नाव सांगा. मॅच कनक 11 विरुद्ध आरसीसी नाशिक या दोन तगड्या संघांमध्ये एक जबरदस्त मॅच आपण बघतोय. सेमीफायनलचा दुसरा सामना. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स प्रेझेंट संदीप भाऊ ठाकूर इन असोसिएशन ऑफ आणि सन्माननीय स्वर्गीय गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ भारतातील पहिली रबर बॉल प्रीमियर लीग आणि इथे महेश नानगुडेचा झंझावात. शानदार षटकार, लागोपाठचा दुसरा. 69. या स्पर्धेच्या निमित्तानं संघमालक हनुमान क्रीडा मंडळ माळीनगर देहूचे सन्मान्य गणेश भाऊ विधाटे, सन्मान्य उद्योजक संदीप भाऊ परंडवाल. आम्ही नेहमी म्हणतो की दोन शरीर आहेत मात्र जीव एक आहे, असे दोन मित्र इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. 72 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कनक 11 8 षटकांची लढत आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मयूर खरात गोलंदाजी मार्कवरती. मात्र काय फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली या षटकामध्ये महेश नानगुडेच्या बॅट मधून. आता स्ट्राइक एंड वरती असणार आहे रमेश थापा. 10 चेंडूमध्ये 16 धावांवरती नाबाद आहे रमेश थापा. पाऊस थांबलेला आहे, रात्री पाऊस पडतोय, दिवसा पाऊस थांबलेला असतो, मात्र तरी देखील पावसाळी रेनी क्रिकेटचा आस्वाद खेळाडूंना घेता येतोय, प्रेक्षकांना घेता येतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, अलीकडे आपटल्यानंतर चेंडू थोडासा स्कीट होतोय, खाली राहिला चेंडू, उजव्याच्या बाहेर टर्न देखील मोठा मिळाला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल, इथे धावा मिळणार नाही रमेशला आणि फलकावरती धावा असतील 72 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कनक 11 आखूड टप्प्याचा चेंडू इथे हुक केला जातो, एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर, शानदार चौकार. वक्त आ गया है शान से चलने का. जबरदस्त हुक आपल्याला बघायला मिळाला रमेश थापाच्या बॅट मधून आणि सातत्याने या दोन्ही फलंदाजांमध्ये एक मोठी पार्टनरशिप बिल्ड होते. इथे 12 चेंडूमध्ये 20 धावा रमेश थापा, तर महेश नानगुडे 18 चेंडू 43. रवी गुलेनं मगाशी अर्धशतक ठोकलं, ते अगोदर देखील त्यांना अर्धशतक ठोकलं होतं. आणि आता महेश नानगुडेला आपण बघतोय इथे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. स्ट्राइक एंड वरती महेश नानगुडे, डाव्या हाताचा हा पुणे जिल्ह्यातला आकर्षक फलंदाज, सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा फलंदाज. भारतातील पहिली रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न होत असताना आपण ऑक्शन साठी खेळाडू तर महेश नानगुडे आता हळूवारपणे पुन्हा एकदा काही धावा आपल्या संघासाठी जोडतोय. 20 चेंडूमध्ये 45 वरती पोहोचेल महेश आणि फलकावरती 78 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेमध्ये मागची मॅच आपण पाहिली असेल तर 90 धावा
पाठलाग यशस्वी झालेला आहे. 90 धावांचा टप्पा चेस झालेला आहे. त्यामुळं धावांचा पाठलाग करणं या मैदानामध्ये तेवढीशी अवघड गोष्ट आहे असं बिलकुल नाहीये. तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सादिक राजापूरकर सरांकडून पोहोचवला जाईल. अनिल माळीस्तर ॲज अ थर्ड अंपायर. फलंदाजांकडून घेतला गेलेला हा रेफरल आहे वाईड साठी. सुहास पवारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सुहास पवार प्रभावी होता, मात्र आतापर्यंत 17 धावा सुहास पवारनं खर्च केले RCC नाशिकसाठी. वाईट बॉल आणि रेफरल सक्सेसफुल आहे. याबरोबरच फलकावरती धावांची वाढ देखील होणार आहे आणि 79 धावा कनक 11. महेश नानगुडेची आपण चर्चा करत होतो की अर्धशतकाच्या उंबरट्यावरती तो या अगोदर देखील त्या स्पर्धेमध्ये त्याने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. मला तर रवी घुले आणि महेश नानगुडे या दोघांमध्ये एक मोठी शर्यत आहे या स्पर्धेमध्ये आणि रवी घुले फायनलची मॅच खेळणार आहे. महेश नानगुडे फायनलची मॅच खेळणार का यावरती ती रेस अवलंबून असणार आहे. कोण पुढे कोण मागे. ओ हो 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 कडक आहे सुपर कडक आहे. षटकार महेश नानगुडेचं अर्धशतक. सेवाग फ्लायओव्हर इथे षटकार. देखो आ गया, देखो मैं कैसे छा गया अरे छा गया, देखो कैसे दिल ले गया, आ गया देखो आ गया. 21 चेंडू मध्ये 50 अर्धशतक. विलक्षण वेगवान अर्धशतक महेश नानगुडेच्या बॅट मधून. फलकावरती धावांची नोंद देखील मोठी होणार आहे. 85 वरती 1 कनक 11. महेश नानगुडे स्ट्राईक एंड वरती सुहासचा सामना करतोय. डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू. आतली कट घेतल्यानंतर चेंडू फाईन लेगला पोहोचेल. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. धाव फलकावरती वाढ होणार आहे. एका धावेची 86 वर 86 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकामध्ये. या अगोदरचा षटकार आपण स्क्रीनवरती बघतोय. महेश नानगुडेचं अर्धशतक पूर्ण केलं होतं. या षटकाराबरोबरच महेश नानगुडेनं जबरदस्त बॅटिंग कन्सिस्टन्सी बॅटिंग या स्पर्धे. हो मोठा फटका आहे. आउटर एज असेल तरी 6 धावा निश्चित आहे. रमेश थापाचा देखील बुलंद फटका. षटकार. अरे छा गया, देखो कैसे दिल ले गया. यस इथे स्लोवर वन टाकला होता. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि रमेश थापाचा प्रयत्न होता लॉफ्टेड फ्लिक करायचा, मात्र फसला हा प्रयत्न. षटकाची सांगता याबरोबरच आपल्याला बघायला मिळेल. 6 षटकांचा खेळ संपतोय. 90 पार होते. कनक 11ची 92 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 चेंडू मध्ये 52 धावा. महेश नानगुडे भोसरीचे जुने जाणते खेळाडू सन्मान्य महेशजी गारगोटे इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचे रूल्स रेग्युलेशन्स आपण सगळ्यांनीच फॉलो केलेले आहेत. या स्पर्धेमध्ये काही ऐन वेळेस आयोजकांना देखील निर्णयामध्ये थोडेसे बदल करावे लागले आणि त्याची माहिती व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली होती. या स्पर्धेमध्ये खरं तर आयोजकांचं मी भरपूर कौतुक करेल, धन्यवाद देईल. कारण स्पर्धेची घोषणा करत असताना स्पर्धेचं नियोजन जुलै महिन्यामध्ये आपण करणार होतो आणि साधारणतः 15 जून रोजी आपल्याला ऑक्शन करायचे होते. पण पाऊस 1 महिना लवकर सुरू झाला. मला वाटते 4 मेला पहिला पाऊस पडला, जो आपण पाहतो की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाच्या सरी सुरू होतात. इथे छानदार चौकार आहे. पुन्हा एकदा महेश नानगुडे आपल्या धावांची पोतडी भरून घेत असताना, धावांची टोपली भरून घेत असताना षटक चौकार. याबरोबरच धावफलकावरती देखील वाढ होणार आहे. 97 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 97 100 पासून फक्त 3 धावा दूर आहेत.
आणि ओ हो हो वॉट अ क्लास दर्जा दाखवणारा हा फटका होता. सुंदर सुंदर इनसाइड आउट षटकार. थँक्यू डीजे. पुढ्यात होता बॉल, डावा पाय पुढे टाकला आणि इनसाइड आउटचा अत्यंत देखणा अत्यंत विलोभनीय षटकार इथे बघायला मिळाला महेश नानगुडेच्या बॅट मधून. खर तर झुणक्यामध्ये हिरव्या मिरचीचे जे तुकडे असतात ना ते जसे लज्जत वाढवतात, झुणक्याला झणझणीत बनवतात, मला वाटतं तेवढा झणझणीत बनवणारा या मॅचला हा षटकार होता. इतकाच सुंदर होता. वाह. याबरोबरच सुंदर सुंदर फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला पाय अडवण्याचा प्रयत्न असफल ठरेल आणि मिळेल पुन्हा एकदा 4. महेश नानगुडेचा पुन्हा झंझावात वादळी चौकार. एकशे 7 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत कनक 11 कडून. RCC नाशिक विरुद्ध कनक 11 अशी मॅच आहे आणि महेश नानगुडे धावांची टोपली काय भरून घेतली त्याने आज. 66 वरती नाव. ओ हो 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 पुन्हा सुंदर, पुन्हा लाजवाब. आज डोळ्यांचं पार न फेडलेलं, डोळे तृप्त केलेत महेश नानगुडेनं या फटक्यांबरोबर. 2 धावा इथे मिळतील महेशला आणि फलकावरती धावा 109. संविधान ग्रुपचे सर्वा जो संघ ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झालेला आहे, सन्मान्य चंद्रशेखर दादा मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस महेश नानगुडेच्या या फलंदाजीसाठी. तृप्त करणारी फलंदाजी. परत एकदा उंच आकाशामध्ये उत्तुंग फटका, टोले जंग षटकार. महेश नानगुडे. मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरचे उद्योजक सन्मान्य गणेश दादा हडवळे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस महेश नानगुडेसाठी. चंद्रशेखर दादा मोरे यांच्याकडून 500 रुपये, गणेश दादा हडवळे यांच्याकडून 1000. बॅटने आता तलवार आहे. वाह 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 सुंदर फटका. 4 रन. थँक्यू डीजे. 119. एक गडी बाद 119. तर महेश नानगुडे पोहोचतो 78 वर. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून शेवटचं षटक शिल्लक आहे आणि महेश नानगुडे कदाचित शतकाच्या उंबरठ्यावरती पोहोचतो की काय. काय कमालीची बॅटिंग आज दाखवलेली आहे. म्हणजे एखाद्या जेवणामध्ये जर शेंगदाण्याची चटणी असेल तर मजा येते. आज या स्पर्धेमध्ये तेवढीच मजा दिलेली आहे महेश नानगुडेनं. या मॅच मध्ये तेवढा आनंद दिलेला आहे, तेवढी लज्जत वाढवलेली मॅचची. जेवणाची लज्जत वाढवते शेंगदाण्याची चटणी, इथे या खेळीनं लज्जत वाढवलेली या मॅचची. वाह. तेरा कमाल तू जाने, मेरे को सब कुछ कमाल दिखता है. ये कमाल का खिलाड़ी है, जांबाज खिलाड़ी है, शेरदिल खिलाड़ी है, जिनका नाम है महेश नानगुडे. स्कोर कार्ड के ऊपर 117 रन, 118, 118 धावा फलकावर. माफ करा 120 धावा धाव फलकावर. 118 धावांची भागीदारी आहे. पहिली विकेट मात्र 2 धावसंख्येवरती गेलेली होती. त्यानंतर 118 धावांची भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये. या ठिकाणी मुळशी तालुक्याचे आमदार, कार्यतत्पर, कार्य सम्राट आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचे कट्टर समर्थक अनिकेत दादा पवळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस महेश नानगुडेला. शानदार षटकार.
126 धावा फलकावरती महेश नानगुडे ऑन 84. तर शतक ठोकलं महेश नानगुडेनं. तर गणेश भाऊ हडवळे उद्योजक मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून 2299 रुपयाचं बक्षीस मिळेल. लागोपाठचा दुसरा षटकार 90त पोहोचतोय महेश नानगुडे. महेश नानगुडे पोहोचतोय 90 वर. 90 ऑन बोर्ड. फलकावरती धावा 130 माफ करा 132 वरती स्कोअर पोहोचलेला आहे. महेश नानगुडे परत एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार आहे आणि इथे आरामात ही धाव देखील महेश नानगुडेला मिळणार आहे. फलकावरती 134 धावा. तर 92 वरती नाबाद महेश नानगुडे. शतकापासून फक्त 8 धावा दूर आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की अर्धशतकी मजल त्याने मारली 21 चेंडू मध्ये, पण तिथून पुढे शतकी मजल त्याने मारलेली आहे पुढच्या मात्र 10 चेंडूंमध्ये. 134 धावा फलकावरती. 134 फॉर लॉस ऑफ 1. 132 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी. व्हॉट अ पार्टनरशिप. दोघांचाही अत्यंत सहज सुंदर खेळ. इथे मात्र महेश नानगुडे नर्वस. 90 बाद होईल. महेश नानगुडे 90त बाद झालेला आहे. मात्र बाद होण्यापूर्वी त्याने केलेला विध्वंस, त्याने केलेली कत्तल ही निव्वळ कौतुकास्पद. कनक इलेव्हनचे संघ मालक अजयजी बोरघर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. तर या ठिकाणी जरी शतक झालेलं नाही तरी देखील उद्योजक गणेशदादा आडवळे यांच्याकडून 2299 रुपयाचं बक्षीस महेश नानगुडेसाठी इथे दिले जाणार आहे. वा. या इनिंग नंतर लगेचच एक्झिबिशन मॅचचा टॉस 40+. दोन्ही संघ संघनायक टॉस साठी उपस्थित राहा. देहू रोड संघनायक विरुद्ध पुणे सिटी संघनायक 40+. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी उपस्थित राहा. थ्रो जातोय तिकडे आणि फलंदाज मात्र बाद होणार आहे. तत्पूर्वी 2 धावा फलकावरती नोंदवल्या जात आहेत आणि 136 फायनल स्कोर राहिलाय कनक इलेव्हनचा. तर या स्पर्धेतले अनेक रेकॉर्ड पायदळी तुडवलेली आहेत. सर्वाधिक धावांचं जे रेकॉर्ड होतं ते मोडलेलं आहे. नवीन रेकॉर्ड आता स्थापित होतंय 136. तर मला वाटतं इंडिव्हिज्युअल स्कोअर जो होता, वैयक्तिक सर्वाधिक स्कोअर, ते रेकॉर्ड देखील मोडलेलं आहे जे रवी गुलेच्या नावावरती होतं. तर ते आता येणार आहे महेश नानगुडेच्या नावावरती. अशी अनेक रेकॉर्ड स्थापित करणारी इनिंग, अनेक रेकॉर्ड पायदळी तुडवणारी इनिंग होती महेश नानगुडेची आणि अर्थात कनक इलेव्हनची. 136 फायनल स्कोर विजयासाठी 137 धावांची आवश्यकता असेल RCC नाशिकला. 8 षटकाने 137 धावा. तर निश्चित प्रकारे या स्पर्धेमध्ये आम्ही मगाशी चर्चा करत होतो, स्पर्धा यशस्वी करायची असेल तर अनेक निर्णय घ्यावे लागतात. सुरुवातीला नियोजन करताना आपण जुलै महिन्याचं नियोजन केलं होतं, मात्र त्यानंतर आपल्याला पॉसिबल झालं जूनमध्येच टुर्नामेंट आपण करू शकत होतो, तशा प्रकारच्या सूचना दिल्या. परंतु ऑक्शनमध्ये ज्यावेळेस खेळाडूंनी आपले फॉर्म भरले, फॉर्म फिलअप केले, त्यावेळेस सगळे खेळाडूंनी असं नियोजन केलं होतं की आपल्याला जुलैमध्ये खेळायचंय. आणि आपण ज्यावेळेस तारीख बदलली त्यावेळेस अनेक खेळाडूंना फॉर्म भरलेलं असताना देखील खेळणं शक्य झालं नाही आणि त्यामुळं आपण काही नियमांमध्ये शिथिलता दिली होती. तर ज्या संघांना खेळाडू जर प्लेइंग 11 मध्ये अनुपलब्ध झाले किंवा खेळाडूंनी खेळण्यास जर नकार दिला या स्पर्धेमध्ये त्यांच्या दुसऱ्या कमिटमेंटसाठी, तर त्या बदल्यात त्यांना अनसोल्ड खेळाडूंमधून आपण खेळाडू द्यायचं ऑप्शनला सांगितलं होतं. त्याप्रमाणे काही संघांना आपण तसे खेळाडू बदलून दिलेले आहेत. त्याबरोबरच आयकॉनच्या बद्दलचा निर्णय आपण ऑक्शनच्या दिवशी जाहीर केला होता की जर कोणाचा आयकॉन त्यांना खेळायला उपलब्ध नसेल तर तुम्ही बदली आयकॉन स्पर्धेमध्ये खेळू शकता, तो चॉईस ओनरचा असेल. आणि त्याबरोबरच इतर खेळाडू जे आपण ऑक्शन मधून दिलेले आहेत ते खेळाडू जर अनुपलब्ध होत असेल, खेळाडूसाठी खेळण्यास उपलब्ध नसेल, स्पर्धेला उपलब्ध नसतील, तर त्या बदल्यामध्ये आपण त्यांच्याच तोडीचे खेळाडू संघांना देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कदाचित काही संघांना मान्य झाला नसेल, परंतु तो निर्णय हा स्पर्धेच्या यशासाठी, संघ मालकांना कुठलाही लॉस होऊ नये यासाठी आपण घेतला होता. आणि त्यामुळं
मला वाटतं RCC नाशिकला देखील आपण 2 खेळाडू पप्पू तोडकरच्या ऐवजी हरेश मिरकुटे सारखा खेळाडू आपण त्यांना दिलेला आहे आणि त्याबरोबरच अजून एक खेळाडूची देखील त्यांना आपण रिप्लेसमेंट दिलेली आहे आणि याविषयी कोणी तक्रार मॅनेजमेंटकडे केलेली नाहीये. मात्र सोशल मीडियावरती ज्या काही चर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू आहे त्यासाठी सगळ्यांना त्याची विस्तृतपणे माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी या गोष्टी जाहीर करतो आहोत की कुठल्याही प्रकारे संघ मालकांवरती अन्याय होणार नाही. संघ मालकांना प्रत्येक वेळेस चांगले खेळाडूंबरोबरच स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होता येईल या अनुषंगाने आपण ऐन वेळेस काही निर्णय घेतलेले आहेत. पाणी हवंय, मी विनंती करेल की पाणी संपलेलं आहे कनक 11च्या गोटामध्ये, तर तिथे पाण्याची व्यवस्था करावी आणि त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होते. संघ मालक सगळे खुश आहेत. स्पर्धेच्या मॅनेजमेंटवरती या स्पर्धेचं यश आहे आणि भारतातली पहिली रबर बॉल प्रीमियर लीग होते. ही एक वेगळी उपलब्धी आहे, कारण कुठलीही गोष्ट सुरू करणं एवढं सोपं काम नसतं. पण आपण बघतोय की इथे उमेश नायडू आहे, राजू तरलोचन सिंह रत्तू आहेत, अमोलजी व्यवहारे आहेत, साजिदभाई आहेत आणि त्यांच्याबरोबर अजूनही काही कार्यकर्ते आहेत. तर या सगळ्यांनीच निर्णय घेतला आणि ही स्पर्धा घेण्याचं ठरवलं. संदीप भाऊ ठाकूर असेल, वाबळे सर असतील, या सगळ्या मंडळींनी चांगला सपोर्ट केला आणि म्हणून आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. आजी सोनियाचा दिनू, हर्ष अमृताचा गणू आणि तो साकारत असताना आपल्या सगळ्यांची मेहनत, आपण सगळे डिसिजन घेतलेत, त्यामुळेच या गोष्टी शक्य झालेल्या आहेत आणि त्यासाठी मी सगळ्या संघ मालकांचं, सगळ्या खेळाडूंचं मनापासून या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं धन्यवाद देतो. संघ मालकांचं विशेषतः धन्यवाद देतो, कारण आपण जे आपण ऐनवेळेस काही निर्णय घेतले स्पर्धेसाठी जे गरजेचे होते ते सगळ्यांनी स्वीकारले, हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. खिलाडी वृत्ती संघ मालकांनी दाखवली म्हणून आज ही स्पर्धा पुढे होत जाते, यशस्वी होते. कारण जुलैमध्ये होणारी स्पर्धा एक तर डिले होता. स्पर्धा कुठलीही स्पर्धा तुम्ही बघितलं असेल की डिले होता. जुलै होणारी स्पर्धा होत नाही, पुढे पोस्टपोन होते. परंतु महिनाभर अगोदरच स्पर्धेचं नियोजन यशस्वीपणे करणं हे खरं तर आयोजकांची कमाल आहे. त्यामुळे आयोजकांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. कुठली स्पर्धा आजपर्यंत तुम्ही बघितलं का अशी एखादी स्पर्धा अनाऊन्स होतात डेट आणि महिनाभर अगोदरच स्पर्धा होते? शक्य होत नाही. कमी कालावधीमध्ये अतिशय सुंदर नियोजन, त्यात ऑक्शन स्पर्धा, फॉर्म फिलअप असतील, ऑक्शन असेल, त्यानंतर खेळाडूंचे किट्स असतील, हे सगळे अवेलेबल करणं हे सोपी गोष्ट नसते आणि तरी आयोजकांनी त्या गोष्टी शक्य केलेल्या आहेत. राहुल भैया साठे पुणे 40+ संघनायक, आपण टॉससाठी उपस्थित राहा. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होतोय. राहुल भैया साठे पुणे 40+ संघनायक. या ठिकाणी रवी घुलेने या स्पर्धेमध्ये केलेला दमदार खेळ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबामधून रवी घुलेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारा त्याचा भाऊ विनायक घुले इथे उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. राहुल भैया साठे आणि देहू रोड 40+ संघनायक. चला या टॉस होणार आहे तर लगेचच नवीन डाव सुरू होतोय आणि जसा डाव सुरू होणार आहे समालोचन कक्षामध्ये बदल होणार आहे. मी स्वागत करतो सुमित सोनवणे सरांचं. धन्यवाद. पाणी संपलंय, पाणी चालू करा, पाणी चालू करा. पाणी कमी पडता कामा नाही. RCC नाशिक 12th मॅन पाठवा. RCC नाशिक 12th मॅन पाठवा. आता बॅटिंग आहे तुमची. 10वा पाठवला तरी चालेल, 11वा पाठवा, 10वा पाठवा. चला ताबडतोब. धन्यवाद नरेश सर. क्रिक लाईफ स्पोर्ट्स प्रेझेंट संदीपभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025 अंतिम चरणाकडे सध्या झुकत असणारी स्पर्धा आपण इथे मैदानामध्ये निश्चितप्रमाणे बघतोय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना महेश नानगुडेचं जबरदस्त वादळ मैदानामध्ये आलं आणि ते फक्त वादळ आलं नव्हतं,
या वादळाने 92 धावींची इनिंग अक्षरशः उभी केली, धावेंचा डोंगर उभा केलेला आहे. आणि पहिला डाव संपल्यानंतर स्कोरकार्डवरती आपण 136 झालेले आहेत. 137 धावेंचं आव्हान आता उभं केलेलं आहे ते कनक 11 भांडूप टीमने. मला वाटतं ऑक्शन मध्ये कनक 11 भांडूप टीमने ज्यावेळेस आपले प्लेयर सिलेक्ट केले, सगळे ज्यावेळेस आपले जे प्राइज लावलं होतं, जी काही चर्चा सुरू होती की सगळे 40+ खेळाडूकडे मात्र एक टीम गेली. परंतु असं म्हणतात नाही, एकच तारा घेतला, तो लाखातला घेतला. त्याचं नाव महेश नानगुडे. याचा आयकॉनच्या भूमिकेमध्ये महेश नानगुडे आज आपल्या खेळायला बघायला मिळतोय. परंतु 92 धावेंची ज्या प्रकारची इनिंग साकारली, अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडू हे 40+ हे खेळाडू आहेत. +40 हे सगळे खेळाडू आहेत. व्यासपीठावरती 40 बाई आहेत. चला स्पीडअप करा. सामन्याकडे जायचं मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 137 धावेंचा पाठलाग सुरू होतोय. अमित सायकॉन तयार, नॉन सेकंडला मैदानामध्ये बघायचंय. सुहास पवार पहिला बॉल आणि पहिलाच बॉल लेग स्टिकच्या अगदी बाहेर टाकलेला बॉल. सन्माननीय राहुल भैया साठे यांनी खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेटला ज्या प्रकारचे सुगीचे दिवस आणलेत आणि राहुल भैयांचं आगमन झालेलं आहे. राहुल भैया देखील इन ऍक्शन आपल्याला आज पाहायला मिळतील 40+ एक्झिबिशन मॅच मध्ये. यावेळेस फटका फसला, प्रॉपर टायमिंग नव्हतं. डीप कव्हर मध्ये चेंडू इथे चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणार. हेच पावसाळी क्रिकेट आहे आणि हे पावसाळी क्रिकेट हीच मजा खऱ्या अर्थाने या क्रिकेटमध्ये आहे. टॉस आपण इथे करतोय. यानंतरची होणारी जी मॅच आहे देहरोड 40+ हा संघ असेल. यांच्या विरोधामध्ये पुणे 11 40+ ची टीम आहे. सगळे 40+ चे खेळाडू यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहेत. एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर सुहास पवार या आपण पाहिले गेले तर याही खेळाडूने रबर बॉलचं क्रिकेट मोठ्या प्रचंड ताकदीने मात्र गाजवलेलं आहे. सन्माननीय सचिजी शर्मा यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. तर मॅच कडे जाऊयात. बॉल आता या राऊंड द विकेट, इनसाइड एज. सचिन नाईक षटक क्रमांक पहिला हाताळत असताना धावेंचा मात्र भला मोठा डोंगर उभा राहिलेला आहे. परंतु मला तर रबर बॉलचं क्रिकेट आहे आणि रबर बॉलचं क्रिकेट ह्या धावा होऊ शकतात हे आरसीसी नाशिक टीमला सांगायची गरज नाहीये. यावेळेस आखुटप्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न जरूर इथे मैदानाच्या मध्ये केलाय. पंधरा ऑगस्ट रोजी आपण पाहिले गेले तर याच मावळ तालुक्यातील पावसाळी रबर बॉलची एक मानाची स्पर्धा गेले 8 पर्व सक्सेसफुल आपण होताना बघितलेले आहेत. याही पर्वामध्ये मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये तुमच्या भेटीला आझादी चषक ही स्पर्धा येते. खुल्या गटामध्ये ज्यांना कोणाला सहभाग नोंदवायचा आहे, ओपन हाफसाठी उमेश नायडू आणि साजिद तांबोळी तुम्ही फक्त यांच्याशी संपर्क साधा. ओपन हाफसाठी देखील 8 संघ आपल्याला ओपन हाफमध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. तर मॅच कडे जायचं पुन्हा एकदा. सचिन तयार असतील. 1-1 2-2 धावा जोडण्याचं काम मात्र पहिल्या षटकामध्ये सुरू आहे. पुढे सरसावत स्ट्रोक येथे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मिड विकेट मध्ये खेळाडू आहे डीप मध्ये तैनात. सिंगल तरी ती आली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. 1-1 धाव आपण म्हणतो ना की एका धावेने देखील धावेंचा डोंगर उभा करता येऊ शकतो. 5 धावा स्कोरकार्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये जे बघणार आहोत. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. 137 धावेंचा भला मोठा डोंगर उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये
मोठे स्ट्रोक देखील येणं गरजेचं आहे. ओहो, यावेळेस काय होतं, बॅटला ब्रश करत चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. पहिली विकेट डाऊन. फलंदाज सुहास होते बाद. माफ करा, अमित बाद झालाय. यानंतर आपण पुणे 1140+ टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये देवरोड 1140+ हा प्रेक्षणीय सामना आपण याच्याकडे खेळवत आहोत. सचिनजी शर्मा सर, विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी याच्याकडे यायचं आहे. तर राहुल भैया साठे त्याचबरोबर साजिद भाई तांबोळी, 2 कॅप्टन आपल्या समोर निश्चितप्रमाणे असतील. तर आपण टॉस सेशन करतोय. टेलिस कॉल आणि हेड. टॉस जिंकलाय पुणे 1140+ टीम. राहुल भैया, टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असणार आहे? राहुल भैया, टॉस जिंकलाय, निर्णय? बॅटिंग घेतो. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय. आपण बघितले 40+ क्रिकेट आता रबरवरती देखील आलेलं आहे. राहुल भैया, आम्ही सतत बघितलंय की तुमचा प्रयत्न 40+ असेल, 50+ असेल. जे खेळाडू कुठंतरी क्रिकेटपासून दूर गेले होते, या सगळ्या खेळाडूंना पुन्हा एकदा तुम्ही या क्रिकेटच्या मैदानावरती घेऊन आलात. किती परिश्रम घ्यावे लागले, किती कष्ट घ्यावे लागेल, काय सांगाल? परिश्रम नाही, ते 40+ आणि 50+ आणि जे ज्येष्ठ सिनियर खेळाडू आहेत ना, त्यांना क्रिकेटची जाण आहे, त्यांना क्रिकेटची आवड आहे, त्यामुळे ते आपोआप मैदानाकडे येतात. परंतु हे सगळे खेळाडू, टीम्स असेल, टीमचं मॅनेजमेंट आपण बघायचं तुमच्या माध्यमातून पाहतो. अनेक टीम आता पुढे आलेले आहेत 40+च्या माध्यमातून. तर राहुल भैया, या टीमचा सपोर्ट तुम्हाला कसा असतो, किंवा हे सगळे एका कॉलमध्ये स्पर्धा कुठे असू द्या तिथे जातात, काय सांगाल सगळ्या संघांबद्दल? जुने खेळाडू आहेत, खूप जुने खेळाडूंना खेळायची मतलब आहे, खेळायला भेटतं. बक्षीस किती काय. आत्ता मी लोणावळ्यावरून आलोय, लोणावळ्याला सकाळी होतो आणि आत्ता इथं देवरोडला मॅच आहे. फक्त खेळायची आवड आहे. आणि त्या सर्व म्हणजे जेवढे सिनियर खेळाडू त्यांना क्रिकेट, बाकी दुसरे हे नादच नाही ना, एकच क्रिकेटच फक्त. तुमच्या अगेन्स्ट साजिद भाई आहेत, त्यांनी देखील देहरोडचा मावळचा क्रिकेट जिवंत ठेवण्यामध्ये फार मोठे नेहमीच प्रयत्न केलेत. आज ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये पहिली संकल्पना आहे ऑक्शनच्या माध्यमातून. हे सगळे खेळाडू वेगवेगळ्या विभागातून या मैदानावरती आलेत. आयोजकांबद्दल काय सांगाल? इथे आल्यानंतर कशी वाटली स्पर्धा? उमेश भाईशी कायमच कॉन्टॅक्टमध्ये असतं. आमचा आनंद चव्हाण, राजू भाई, सर्वच म्हणजे जेवढे जे आयोजक असतील सगळ्यांची काहींची नावं नसेल माहिती, त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. कारण पूर्ण इंडिया खेळवली आता इथं रबर बॉलवरती. त्यामुळे परत आणि पुढच्या आझादी चषकाला पण शुभेच्छा. थँक्यू राहुल भाई, थँक्यू. तुम्हाला दोन्ही टीम्सना खऱ्या अर्थानं या शुभेच्छा असणार आहेत. या ठिकाणी आत्माराम शेठ राक्षे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर मॅचकडे आपल्याला जाऊयात. पुन्हा एकदा सामना मैदानाच्या मध्ये इथे सुरू आहे. स्कोर कार्डवरती आता मात्र बघायचं यावेळेस धाफलकावरती 10 धावा आहेत. सुहास पवार, त्याचबरोबर मुझम्मिल खान. अकोटप्याचा बॉल, टप्पा थोडासा मागे घेऊन टाकण्याचा प्रयत्न वैभव इथे करतायत. वैभव पाटील, षटक क्रमांक संपलं जाईल इथे. दुसरं 2 षटकाचा खेळ संपलाय. वैभव पाटील या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त वाईडच्या रूपानं 1 धाव त्याने खर्च केली. 6च्या 6 चेंडू इथे डॉट टाकण्याचं काम इथे वैभव पाटीलने केलेले. वा, सुहास पवार समोर मात्र उभा असताना ज्या प्रकारची गोलंदाजी वैभव पाटीलची राहिली आहे, एक जबरदस्त स्पेल मात्र सुहासने यावेळेस जो दाखवला. 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे. धाफलगावरती धावा 10 धावा आहेत. समीकरणाकडे मात्र मी निश्चितप्रमाणे तुम्हाला थोडंसं घेऊन जाईल. आपण स्क्रीनवरती बघणार आहोत. 137 धाव्यांचा पाठलाग इथे करायचा आहे.
36 चेंडू, अजूनही 127 धावींची गरज. आणि मला वाटतं आरसीसी नाशिक टीमला सांगायची गरज नाही की इथून पुढचा विजयाचा प्रवास खूप लांबवरचा आहे, खूप अवघड प्रवास आहे हा. यहाँ से दिल्ली बहुत दूर आहे. आमचे अक्षय शेठ पवार देखील आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अक्षय शेठ, आपलं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे अरुणभाई सरोदे हे देखील क्रिकेटसाठी नेहमीच अविरतपणे मात्र प्रयत्न करतात. अरुणभाई, आपलं देखील स्वागत. रोहित, हा चेंडू पुन्हा एकदा खांद्याचा खूप चांगला वापर करताना आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला जो मिळतोय. बॉल तयार आहे. त्यावेळेस मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. बॉल तयार. हो, यावेळेस लिडिंग एज होती तिची निश्चित मैदानामध्ये आपण इथे बघतोय. हा चेंडू पुढे एकदा थोडासा बाउन्स होताना मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलेला आहे. आणि मला वाटतं विकेट किपर जे आहेत रमेश थापा, यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक इथे खेळलाय. थर्ड मॅचच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू आहेत. वन बाउन्स चेंडू इथे घेतलाय आणि एकेरी दुहेरी धाबेने आता खऱ्या अर्थाने काम होणार नाहीये. मला वाटतं त्यासाठी तुम्हाला आता मोठे स्ट्रोक आपण बघितलेलं आहे. जॉन्टी रोड्स खेळाडू फिल्डिंगच्या जोरावर देखील मॅन ऑफ द मॅच मिळवता येते. आज महेश थापाने खूप दिवसानंतर ते पुन्हा एकदा दाखवून दिलं की फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी केली म्हणजे तुम्ही चांगले खेळाडू होत नाही. एकाच मॅच मध्ये 7 कॅच आपण पकडताना महेश थापा यांना बघितलेलं आहे. जे अनसोल्ड झालेले खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आकर्षक गिफ्ट आयोजकांच्या वतीने आहे. तर जे अनसोल्ड झालेले खेळाडू त्यांना विनंती आहे आपण आयोजकांशी आवर्जून संपर्क साधा. परंतु काही हरकत नाही, नेक्स्ट इयरला आपण सगळ्या खेळाडूंचा प्रामुख्याने विचार करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर नेक्स्ट इयरला जे खेळाडू आपण ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये खेळवणार आहोत त्या खेळाडूंसाठी कॅश प्राइज, जे काही तुमची बेस प्राइस तुम्हाला लागणार आहे ते सगळं कॅश प्राइज तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवलं जाईल. हे देखील आपण नेक्स्ट इयरला बघणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुरेंद्र ठाकरे उर्फ बाळा. पहिलाच बॉल उडवलाय, बॉलला परंतु बघायचंय फटका फसलाय. महेश थापा आलेत परंतु यावेळेस अपयश हाती आलंय. फार दूरवरती रमेश थापा होते आणि तिथे मात्र दूरवरून चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळेस पुन्हा एकदा बघायचंय सुरेंद्र ठाकरे उर्फ बाळा. यावेळेस लिडिंग एज आणि तिथे मात्र फटका फसला. विकेट. फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद होतील. यावेळेस सुहास पवार. यावेळेस आपण बघतोय ते मैदान तर आपण नक्कीच स्क्रीनवरती पाहतोय ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये सगळ्यात पहिलं नाव येत आहे बॅट्समनच्या रेस मध्ये. जर आपण पाहिलं तर महेश
महेश नानगुडे आहे, कनक 11 टीमचा खेळाडू आहे. याच्याकडे देखील आपण थोडीशी नजर ठेवणार आहोत. रवी गुले देखील आपण पाहतोय त्याच्याच पाठोपाठ आहे. सलग 3 षटकारांसाठी आमचे अरुणभाई सरोदे यांच्या वतीने मात्र 500 रुपयाचं प्राइज आहे. नवीन बॅटर नरेंद्र गिल तगडे ताकदवान आहेत, मजबूत देशटीचा खेळाडू. 40+ हे खेळाडू आहेत, परंतु जाग्यावरून उभे राहून मोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद यांच्याकडे एक वेगळीच कला आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने इथे खेचण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल घेण्यासाठी प्रयत्न होता, परंतु नकार यावेळेस कळवला जाईल. धफलक आता मात्र अस्थिर आहे. सुरेंद्र ठाकरे उर्फ बाळा आपण पाहिले तर गोंदिया परिसरातील पहिलं गोंदिया जिल्ह्याचं क्रिकेट प्रचंड ताकदीने गाजवलं, परंतु 40+ क्रिकेट खेळत असताना मग मुंबईचं क्रिकेट, मग रायगडचं क्रिकेट, मग पुण्याचं क्रिकेट देखील बाळा ठाकरेने गाजवलंय. आडव्या बॅटने यावेळेस बॉल खेचायचा होता. क्षेत्ररक्षक थोडस दूरवरतून आपण पाहतो निश्चितप्रमाणे चेंडू ते कव्हर करेल. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. फेकी खूप चांगली होती. 2 धावा रोखू शकलेले नाहीये. 2 धावा इथे येतील. या 2 धावेने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धफलकावरती 19 धावा. आतापर्यंत या 4ही षटकांमध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः गोलंदाजांचा इथे वर्चस्व राहिलंय. धावेला ज्या प्रकारचा ब्रेक लावण्याचं काम इथे केलंय ना गोलंदाजाने. अक्कोट टप्प्याचा बॉल होता. वेग दाखवण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु पंचाने कळवले हा चेंडू इथे उसळी घेणारा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. परंतु नजरा आहेत नरेंद्र गिल यांच्यावरती. या खेळाडूकडे एक वेगळीच गुणवत्ता आहे, परंतु धाब्यांचा भला मोठा डोंगर उभा आहे. आता हा डोंगर जर फोडायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खोरं टिकाव घेऊन चालणार नाही. तिथे मात्र तुम्हाला अक्षरशः बुलडोजर पोकलँड आता उभं करावं लागेल. पुढे एकदा कॅच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा थापा यांचा आपल्याला पाहायला मिळाला. विकेट क्रमांक 3. तर आता बघायचंय 4 षटकं संपलेली आहेत. तर लिस्टमध्ये आपण बघतोय खऱ्या अर्थानं बॅट्समनच्या रेसमध्ये महेश नानगुडे टॉपर आहेत. 207 धावा त्याने बनवल्यात. रवी घुले 156 धावा बनवत त्याच्या पाठोपाठ आहे. त्यानंतर वासिक शेख 109 धावा मात्र त्यानेही बनवलेल्या आहेत. आणि आता बघूयात टॉप बॉलर मध्ये 6 विकेट घेत आपण पाहतोय सुरेंद्र उर्फ बाळा ठाकरे पहिल्या क्रमांकावरती आहेत. वैभव पाटील आपण बघितले गेलं तर कनक 11 टीमचे दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. 5 विकेट त्याने मिळवल्यात. शुभम शेळकेने 4 विकेट मिळवलेल्या आहेत. अनिकेत मते याने मिळवल्यात 4 विकेट. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर यावेळेस निश्चितपणे मैदानामध्ये केला जाईल. महेश नानगुडे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. नवीन बॅटर देखील इथे मैदानाच्या मध्ये दाखल इथे होतील. बॅट महेश नानगुडे गोलंदाजीसाठी पहिल्याच बॉल यावेळेस डेड बॉल मात्र आपण पाहतो निश्चितप्रमाणे इथे घोषित केला जातोय. मला वाटतं पॉपिंग क्रीजच्या अगोदर चेंडू हा पडला असावा. बऱ्याच वेळा आपण पाहतो की पॉपिंग क्रीजच्या जर मागे सेकंड टप्पा पडत असेल तर ते मात्र तो डेड बॉल घोषित केला जात नाही. डेड बॉल 2 चेंडू टाकले. दोन्ही चेंडू ते डेट आलेले आहेत. स्कोरबोर्ड वरती बघायचं 21 धावा. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. महेश नानगुडे गोलंदाजीसाठी इथे तयार आहे. इथून पुढचा प्रवास अजून मात्र आरसीसी नाशिक टीम साठी मात्र अवघड होत चाललाय. अकुट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने इथे खेचायचा होता, परंतु खूप उशिरा चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही टायमिंग तिथे मात्र जुळू शकलेलं नाहीये. संघाचं धप्पलक आता
हा चेंडू पुन्हा त्या डेड बॉल. आता चर्चा मैदानामध्ये बघितले गेले तर निश्चितपणे आमची 40 बाई कळवत आहेत की अजून आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे. पुढे अजून इन्व्हिटेशन आहे, त्यांना भरपूर खेळण्यासाठी खूप मागणी आहे 40 बाईंना. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न, कदाचित 40+ मध्ये 40 बाई इन ऍक्शन आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतात. आणि परंतु ऍज अ 12th मॅनच्या भूमिकेमध्ये बॉलर तयार. स्ट्राईक वरती आपण इथे मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचं यावेळेस गिल यांना, परंतु पुन्हा एकदा क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न. वारंवार एकाच दिशेने ते स्ट्रोक, कुठल्याही बॉल सोबत टायमिंग ते जुळत नाहीये. निर्धाव चेंडूचा मारा महेश नानगुडेकडून देखील. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू इथे खेचला डीप स्क्वेअर लेग मध्ये. खेळाडू बघायचंय चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अपयश आलंय. खूप दिवसानंतर आपण म्हणेल की एखादा चौकार आल्यानंतर प्रेक्षकांना तो आनंद मिळणार नाही, खेळाडूलाही मिळणार नाही. असे भरपूर स्ट्रोक खेळायचे. प्रयत्न खूप चांगला होता खेळाडूंचा. डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. आता मात्र यावेळेस आडव्या बॅटने वेगाने चेंडू खेळलाय आणि खेळाडूच्या आता प्रयत्नांची पराकाष्ठा होती. बॅक टू बॅक दुसरा चौकार. लागोपाठचे 2 चौकार. इथे एक्झिबिशन मॅचला, प्रेक्षणीय मॅचला पहिल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्येच विकेटवरती पाणी टाकलं जाईल. याची दोन्ही टीमच्या कॅप्टननी नोंद घ्या. 6 षटकांची ती मॅच असेल. षटक क्रमांक बघायचे ते संपलं जाईल. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत, 3 फलंदाज बाद असताना. कनक 11 भांडूप टीम ज्या प्रकारे आपण पाहतोय एका बाजूने वरचढ ठरतीये. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 107 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मला वाटतं प्रत्येक चेंडूवरती इथून पुढे षटकार खेळणं आता गरजेचं आहे. षटकार किंवा चौकारच पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिले गेले तर इथून पुढे 35 धावेंचा आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये किमान 35 धावा येणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार पाहिजे. गोलंदाजीसाठी आता गोलंदाज षटक क्रमांक 6 घेऊन कोण आहे? पहिलाच बॉल वैभव पाटील यांचा. महेंद्र गिल यांच्यासाठी वेगवान चेंडू होता. आता जर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या हा आलेला मोठा फट चेंडू मात्र डॉट असेल. काल ज्यांच्या फटक्यांमुळे, ज्याच्या काल बॅटिंगमुळे टीम मात्र सेमीफायनल पर्यंत पोहोचू शकली. सेमीफायनल मध्ये ज्या टीमने मजल मारली आरसीसी नाशिक टीम, आज नरेंद्र गिल पुन्हा एकदा तो संघर्ष इथे करतायत. मोठा स्ट्रोक मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 बाउन्स चेंडू इथे फील्ड करतायत. सिंगल यावेळेस घेतली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा ज्या आहेत आता 37 धावा. 6व्या षटकातील आपण पाहतोय अजूनही 2 चेंडू जे शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज वैभव पाटील. आडव्या बॅटने इथे खेचण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. संघाचं धावफलक इथे स्थिर आहे. आज महेश नानगुडेला प्रत्येकाच्या, मला वाटतं बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी त्यांच्या हातामध्ये दिली. आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये देखील महेश नानगुडे आहे. मला वाटतं संघाच्या कॅप्टनने ठरवलेलं आहे जिथे जिथे पॉइंट मिळतील तिथे तिथे महेश नानगुडेला उभा करायचा आहे. आता लक्ष आहे फक्त 2 व्हीलर बाईक वरती. 6 षटकं संपली आहेत. आता बघायचंय उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर पुन्हा त्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. ऐकूया त्यानंतर नरेजी ढोमे सरांना. नरेश सर या, आपलं स्वागत आहे. थँक्यू.
40+. सगळ्यात पहिली सूचना आहे देहू रोड 40+ टीमला, ही मॅच संपल्याबरोबर तुम्ही मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. देहू रोड 40+ क्षेत्ररक्षण करायचंय, त्यामुळे ही मॅच संपल्याबरोबर लगेचच आतमध्ये या. यस कडक चांगला फटका, सरळ बॅटनं लॉफ केला चेंडूला लॉंग ऑन मिड विकेटच्या लॉंग ऑनच्या दिशेनं. इथे 6 धावा आहेत. अनिकेत बेलकरच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक गणेश दादा हडवळे यांच्याकडून. आणि पहिली विकेट अनिकेत बेलकरच्या नावावरती नोंद होते. पहिला फलंदाज इथे बाद होणार आहे या षटकातला. मात्र एकूण चौथा फलंदाज 43 धावसंख्येवरती परतलेला आहे. आरसीसी नाशिक संघ इथे अडचणीत आहे, पराभवाच्या खाईत आहेत, पराभवाच्या गर्तेत आहेत. अडचणीतून ते कसे बाहेर पडतायत हे पाहायचे. शेवटचे 10 चेंडू या सामन्यातले केवळ शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये लक्ष खूप मोठे, अजूनही 100च्या जवळपास धावा बनवायच्या आहेत. मोठं टोटल सेट केलं होतं, विशेषतः महेश नानगुडेची फलंदाजी, रमेश थापाची फलंदाजी बहरली या मॅच मध्ये. दोघांनी मोठ्या इनिंग्स खेळल्या आणि इथे कनक 11 एक जबरदस्त स्टार्ट दिला, जबरदस्त स्कोअर उभा केला. दुसऱ्या विकेटसाठी जवळपास 132 धावांची मोठी भागीदारी उभी राहिली. अरुण राठोड नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, त्याच्यासाठी बक्षीस होतं. मात्र दुसरी विकेट अनिकेत बेलकरला. मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर गणेश दादा हडवळे उद्योजक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस इथे प्राप्त होणार आहे गोलंदाज अनिकेत बेलकरला. आणि अजून एक फलंदाज, 5वा फलंदाज गमावलेला आहे आरसीसी नाशिकनं. पहिल्या फेरीमध्ये, लीग फेरीमध्ये आरसीसी नाशिकनं अत्यंत सदाबहार खेळ केला, बहारदार खेळ करत ते सेमीफायनल मध्ये आले. इथे कनक 11चं एक मोठं तगडं आव्हान त्यांना मिळालं. आणि विशेष म्हणजे खरं तर आज जी बॅटिंग केली महेश नानगुडेनं, त्या फलंदाजी समोर सगळा संघ निष्प्रभ ठरला, गलित गात्र ठरला सगळा संघ. आणि इथे अडचणीत आरसीसी नाशिक आलेले बघतोय आपण. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, विशाल कनोजियाच्या सोबत सागर दातीर. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू इथे वाईट ठरेल. एका धावे बरोबर धावफलकावरती आता 45 धावा. अनिकेत बेलकर यशस्वी गोलंदाज ठरला, 2 विकेट या षटकामध्ये निश्चित प्राप्त करतोय. अनिकेत अजून एक चेंडू त्याला जरूर टाकायचा आहे. 46 धावा फलकावरती. आणि याबरोबरच षटकाची सांगता इथे होणार आहे आणि याबरोबर धावफलकावरती धावा 46 असणार आहेत. षटक क्रमांक 7 या ठिकाणी संपलेलं आहे आणि गणेशदादा हडवळे उद्योजक यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 असं 1000 रुपयाचं बक्षीस अनिकेत बेलकर. ऑक्शन सुरू होते त्यावेळेस एक समस्या सगळ्या खेळाडूंनी विचारली होती. संघांचं असं म्हणणं होतं की पाऊस नाही पडला तर खेळपट्टीवरती तुम्ही पाणी टाकणार, मग कसं पाणी टाकणार तुम्ही? एक षटक संपल्यानंतर पाणी टाकणार की 2 षटकं संपल्यानंतर पाणी टाकणार, कसं टाकणार पाणी? त्यावेळेस आयोजकांनी सांगितलं होतं की जशी गरज लागेल तसं, जमलंच तर प्रत्येक ओव्हर संपल्यानंतर आम्ही पाणी टाकू. पण तुम्ही बघा, मला वाटते रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं पाण्याचं नियोजन केलं असेल की आता कोणीच म्हणू शकणार नाही की आता पाणी टाका किंवा काय. वाह वाह, शेवटच्या षटकामध्ये मात्र प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करताना हा पहिलाच ठोकलेला षटकार. फलंदाज आहे सागर दातीर. गोलंदाजाचं नाव सांगा.
अजय गोलंदाज अजय आहे. अजयचा पहिला चेंडू षटकार येतोय. अर्धशतक इथे पूर्ण होणार आहे आणि धावफलकावरती ओ हो खराब चेंडू आहे भरपूर. एक धाव इथून प्राप्त होते. फलकावरती धावांची नोंद होणार आहे 53. 53 रन्स. लक्ष्य खूप लांब आहे, खूप लांब आहे. दिल्ली तो बहुत दूर है. अजयचा प्रयत्न आहे. खरं तर एखाद्या पार्ट टाइम गोलंदाजाला ज्यावेळेस तुम्ही निवडता अशा परिस्थितीमध्ये हे गरजेचं असतं. खरं तर एखादा गोलंदाज तुम्ही अशा मॅच मध्ये वापरू शकता जो तुमच्या पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला मदतीला येऊ शकतो. पण त्या गोलंदाजासाठी तेवढी सोपी गोष्ट नसते की त्याला जो कंट्रोल करणं हे निश्चित कठीण होणार आहे. आणि अशा ठिकाणी निसरड्या ट्रॅक वरती गोलंदाजी करायची तुम्हाला. इथून अगोदर तुम्ही कदाचित टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कडक ट्रॅक वरती गोलंदाजी केली असेल. इथे निसरड्या ट्रॅक वरती गोलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये. त्यामुळे इथं वेगळा बॅलन्स सांभाळणं जास्त गरजेचं असतं. हो आखूड टप्प्याचा खराब चेंडू होता डाव्या यष्टीवरचा. पुन्हा एकदा इथे ताकदवान फटका. विशाल शानदार षटकार. सुमेध 59 धावा धावफलकावरती लागवल्या जात आहेत. षटक क्रमांक 8 शेवटचं सुरू आहे. अजूनही अर्ध्यापेक्षाही मोठी लढाई अजून शिल्लक आहे आणि षटक तर संपून गेलेली आहेत. यस चांगला चेंडू इथे गुड लेंथ वरती टप्पा टाकल्यानंतर बाहेरच्या बाजूला घेऊन गेला. लेग कटर. रबर बॉल स्विंग करणं थोडंसं अवघड आहे. टेनिस बॉल वरती आपल्याला माहित आहे की एका बाजूला टेप गुंडाळल्यावरती तो स्विंग होऊ शकतो. इथे सुंदर फटका. तिसरा षटकार या षटकातला आणि फलकावरती धावा आता जवळपास. शेवटचा चेंडू या डावातला असणार आहे आणि एक चांगला चेंडू बरोबरच हा डाव या ठिकाणी हा सामना. एक बॉल आहे अजून एक चेंडू टाकायचा आहे. वाह स्कूप करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकाली चेंडूच्या आणि फलंदाज बाद होईल. कनक 11 फायनल मध्ये दाखल आहे. एक हाती त्यानं एक तर्फी हा सामना जिंकलाय कनक 11 आणि कनक 11चा भारतातल्या पहिल्या रबर बॉल प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे. 40+ देवरोड. 40+ देवरोड. चला क्षेत्ररक्षणासाठी लगेच आणि पुणे 40+ आपण राहुल भैया साठे फलंदाज मैदानामध्ये लगेच पाठवा. या सामन्यासाठी महेश गारगोटे सर आणि महेश जाधव सर अंपायरिंग साठी असणार आहेत. दोन्ही अंपायर्सला विनंती आपण मैदानामध्ये या. महेश जाधव सर, महेश गारगोटे सर. अनिकेत बेलकर विनंती आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी या. महेश नानगुडे आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी या. देहू रोड 40+ संघ आता मैदानामध्ये दाखल होते. अजून सगळे खेळाडू मैदानामध्ये आले पण नाही. बक्षीस त्यांच्यासाठी जाहीर झालेले. महेश नानगुडे चला आपलं बक्षीस घेऊन जा.
अनिकेत बेलकर यांच्यासाठी 2 विकेट काढल्या होत्या. 1000 रुपयाचं बक्षीस उद्योजक सन्मान्य गणेशदादा आडवळे मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या शुभ हस्ते आपण 1000 रुपयाचं बक्षीस देतो अनिकेत बेलकर यांना. तर महेश गारगोटे सर आणि महेश जाधव सर विनंती आहे आपण या लगेच मैदानाचा ताबा घ्या. अंपायर असणारा या मॅचसाठी महेश जाधव, महेश गारगोटे सर.